आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेरमतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर। निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल। सावजी यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती। मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळावरील बैठकीला मराठवाड्यातील 8 पैकी 6 पालकमंत्री गैरहजर। रात्री उशिरा मेसेज मिळाल्याचं दिलं कारण। तानाजी सावंत आणि गिरीश महाजनांची उपस्थिती। राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर झाली आहे। सरकारचं राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष। बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात। मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवारांची टीका। तुमच्या सरकार यांच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि करेक्टिव्ह ॲक्शन घेतलेले आहेत हे आम्हाला दिसेल असं करावं। मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही। टाइमपास स्वरूपाची बैठक होती। पालकमंत्री बैठकीला गैरहजर राहिल्यानं अंबादास दानवेंची पटोलेंची टीका। तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे आणि त्यांचे मंत्री सुद्धा त्यांना ऐकत नाही आणि पाणी टंचाईच्या मीटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यावर आता विश्वास राहिलेला नाही। छगन भुजबळांचं जाऊ द्या, कुठलाच राहिला नाही। आपल्या नादाला लागाल तर सोडणार नाही। इतरांनी सावध व्हावं अन्यथा तुमची अवस्था अशीच होईल। मनोज जरांगेंचा सूचक इशारा। मराठ्यांना त्रास दिला तिथं वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग आडणार नाही। नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल। मनोज जरांगेंनी आरक्षणावर बोलावं, राजकारणांचे विषय आमच्यावर सोडा। आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगेंना सल्ला। पाटलांनी आरक्षण या विषयावर जेवढं जास्त बोलतील तेवढं बरं आहे। राजकारणाचं सगळे विषय आमच्यावर सोडून द्यावे, त्यांनी आरक्षणावर बोलावं। आशिष शेलारांनी कीर्तिकरांविरोधात पुरावा दाखवावा। शेलार दरेकरांकडून झालेल्या अडचणी आम्हीही सांगू शकतो। आम्ही जर बोललो तर धुवून टाकू। कीर्तिकरांविरोधातील कारवाईला आम्ही विरोध करणार। आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। नवनीत राणांचं गेल्या 5 वर्षात एकतरी काम दाखवावं। आनंदराव अडसुळांचा राणांना विरोध कायम। महायुतीचा घटक असल्यानं माघार राज्यपाल बनवणार असं म्हणाले होते। पाहुयात आता काय देणार अडसुळांची माहिती।